हाय गाईस, आम्ही चाललेलो आहोत बाहेर लग्नासाठी. तर मी कशी दिसते? छान दिसते ना? तर बघा, मी आणि माझा मुलगा पुढं आहे आणि आता आमच्या पाठीपाठी आहेत. तर आम्ही चाललेलो आहोत आता दुकानात चुलता चुलतीला माझ्या कपडे घ्यायला. तर आलेले आहे दुकानात थांबलोय. माझ्या चुलत्याला कपडे, शर्ट, पॅन्ट, टॉवेल, टोपी, म्हणजे आमच्या काकूला साडी, ब्लाऊज पीस असं काय काय घेतलं. दुकानदार म्हणतोय आम्हाला पॉप्युलर करता का? तर आम्ही म्हटलं हो, तुम्हाला पॉप्युलर करतो आहोत आम्ही. आणि तिथून आता त्यांचं देणार आहे बिल दिल्यानंतर आम्ही निघणार आहोत आता बाहेर, का तर ऑलरेडी उशीर झालेला आहे आम्हाला. आणि तिथून निघालो बाहेर. आता पोचलो आळंदीमध्ये. बघा, आम्ही आळंदीत पोचलो. तिथंच हॉल आहे, पण आम्ही शोधतोय आम्हाला काय हॉल सापडेना. दमून गेलो. कसा बसा हॉल सापडला. आलोय आतमध्ये आणि गरम फार व्हायला लागलेलं आहे आणि गर्दी पण भरपूर. जीव घुसमटल्यासारखा झाला. आणि त्याच्यातून मला काढायचा होता व्हिडिओ काढताना बायका मागून म्हणतात, अरे हालू नकोस, उभी राहू नकोस, आणि मला घ्यायचा होता व्हिडिओ. तर नवरा नवरीच्या डोक्यावर बघा कापड धरले जांभळं, दिसतंय का तुम्हाला? आणि हे बँडवाले पुढं. आता त्या नवरा नवरीला आणणार आहेत वाजवत पुढं. हे बघा वाजवायला लागलेले आहेत. आणि आता हे यायला लागले स्टेजकडं, कारण तिथं त्यांचा बसायच्या चेअर ठेवलेल्या आहेत, खुर्च्या. मग अशा तऱ्हेने कसं मी हा गर्दीतून नवरा नवरीचा थोडासा व्हिडिओ काढला. हे बघा, ही छोटी बहीण माझी सगळ्यात 3 नंबर चुलत बहीण. हे पाहुणे. आता तिची 2 नंबर बहीण येते बघा. ह्या बाईच्या नंतर जी येते ना, ही 2 नंबर बहीण, आणि ही सगळ्यात मोठी. अशा ह्या तिघी बहिणी. आणि आता इथं मंगलाष्टका वगैरे चाललेल्या आहेत आणि लग्न लागतं ह्यांचं. खूप गर्दी आणि पब्लिक तर नुसतंच मी म्हणायला पुढं गर्दी करत. मग तिच्या मैत्रिणी, हा बघा इकडे तिच्या मैत्रिणी मेहुण्याच्या बाजूला उभ्या राहिलेत आणि तिकडे तिच्या बहिणी उभ्या राहिल्या तिच्या पाठीपाठी. अशा तऱ्हेने तांदूळ पडल्यावरती आम्हाला लागलेली जाम भूक. आम्ही गेलो दुसऱ्या मजल्यावर जेवायला. आम्ही केलं जेवण. खाली आलो, तिथं चुलता चुलती आम्ही केला आहेर. चुलता चुलतीला बसलेलो आहोत. आहेर केल्यानंतर आता त्यांचं मुलीचं बडाम, कपाट, ही भांडी कुंडी म्हणजे संसारसट माझ्या चुलत्याने दिलं. ह्या दोघी माझ्या बहिणी. आणि आता चुलत्याने आम्हाला आहेर केला आहे. तो आमचे आहेर घ्यायला लागलेले आहेत. आणि आता बघा, त्या नवऱ्या मुलग्याने मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. आणि आता सिंदूर लावताना बहीण माझी म्हणते कसं सिंदूर लावायचा, आणि तेवढ्यात त्यांच्या मोठ्या बहिणीने मुंडावळ्यावरती केल्या, सिंदूर लावला. आणि अशा तऱ्हेने झालं ह्यांचं छान सुंदर लग्न.